नमस्कार. भास्कर जोशी. 20 जानेवारी. मी कधीही आत्महत्या करू शकतो, माझा मृत्यू होऊ शकतो, मर्डर होऊ शकतो. माझ्या वडिलांचा 1986मध्ये 26 नोव्हेंबरला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर मग छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये ते रस्ता ओलांडत होते, तर एका स्कूटरवाल्याने त्यांना उडवलं. तो एका साडी सेंटरमध्ये काम करायचा. पुढे ती केस झाली, त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी. पण त्या केसमध्ये मला साक्षीदार म्हणून पण बोलवलं होतं. पुढे त्या केसचं काहीच झालं नाही. नंतर अनेक वर्षांनी माझ्या बहिणीने सांगितलं की सेटिंग झालं, त्याला सोडून दिलं. त्याच्याकडून माझ्या दोन्ही भावांनी, श्याम जोशी, राम जोशी, कारण श्याम जोशी कोर्टात होता, त्याने सगळं सेटिंग केलं, पैसे खाल्ले. माझ्या बापाच्या मृत टाळूवरचं लोणी खाणारे हे अत्यंत हरामखोर हलकट माझे दोन भाऊ, श्याम जोशी, राम जोशी, आणि तो सुटलेला आरोपी, आणि ह्या सगळ्यांमध्ये संगनमत करणारे पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा त्यांना न्याय आज 41 वर्ष झाले मिळालेलं नाही. 40 वर्ष होतील आता, मिळालेलं नाही. आता ज्यांनी माझ्या लहानपणापासून सगळ्या गोष्टी काढल्या ना, माझ्या नातेवाईकांनी वगैरे सगळ्यांनी, आता मी सगळं सांगून चाललेलो आहे. मनशक्ती केंद्र हे माझं आध्यात्मिक कुटुंब होतं, हेच माझे कुटुंब होते. मी सगळं दडपून ठेवलं, लपून ठेवलं. मी मला कोणाच्या घरात जायचं नाही, कोणाचं जे कळलं ते कळलं. नियतीचा हिशोब असतो, कोण कसा जाईल काय वगैरे. परंतु माझ्या सासऱ्यांच्या खुनाबद्दल माझ्यावर आरोप झाले. प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप होतात, मला धमक्या दिल्या जातात, हल्ले केले जातात, मला मारलं जातं. तर आता ह्याचा हिशोब झाला पाहिजे. तर श्याम जोशी पाषाणमध्ये आहेत, राहतात. ते सुप्रीम कोर्टातून रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झालेले आहेत. राम जोशी औरंगाबादमध्ये गादिया विहारमध्ये झांबड इस्टेटमध्ये राहतात. या दोघांच्यावर तत्काळ, त्याच्या व्यतिरिक्त जे पोलीस होते आणि ज्यांनी उडवलं माझ्या वडिलांना, या चौघांच्यावरती तत्काळ क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल व्हावा. आणि माझ्या तक्रारीवरून, हा व्हिडिओ हीच तक्रार आहे माझी, आणि त्याच्यानंतर हे कसं प्रकरण गुंडाळलं गेलं, त्याच्यामध्ये कोण ॲडव्होकेट होतं, हे सगळं मी तपशील पोलिसांना देईन. परंतु आत्ता मला वेळ घालवायचा नाही. मला ह्या दोघांना पकडायचं आहे, अरेस्ट झाली पाहिजे. का हे लोक माझ्या जीवावर उठलेले आहेत, का माझे नातेवाईक मला मारू इच्छितात, का माझी सासू माझ्या जीवावर उठलेली आहे, का माझा भाऊ माझ्याविरुद्ध संघटित गुन्हे करत होतो, कारण त्यांना माहिती त्यांनी काय काय गुन्हे आणि पाप केलेले आहे. म्हणून ते मला एकट्याला टार्गेट करतात की एवढ्या सगळ्या लोकांना अडकवण्यापेक्षा एकट्याला मारलेलं बरं. कारण मनशक्तीला माहिती त्यांनी काय घात केला स्वामीजींचा. तर माझ्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी का आल्या, माझं पूर्वकर्म वाईट वगैरे, ह्या फालतू भंपक गोष्टी सांगू नका मला. मी चारित्र्यवान किती आणि मी पैशांच्यावर काय केले, सगळी दुनिया चारित्र्यवान, मी फक्त बदमाश आहे, हे डोक्यातून काढा घाण. सगळे कायद्याच्या भाषेत बोला, संविधानाच्या भाषेत बोला, फॅक्ट्सवर बोला, प्रोफेशनल गोष्टीवर बोला. समजलं ना? हवेतल्या गोष्टी नाही करायच्या. तर महाराष्ट्र पोलीस गृहमंत्री हे तत्काळ करा तुम्ही. धन्यवाद.